नमस्कार, myself सुनीता अमृतसागर, असिस्टंट प्रोफेसर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, पेठ वडगाव, डिपार्टमेंट ऑफ कॉमर्स। तर आज आपण बघणार आहोत बीकॉम भाग 3 या वर्गाचा मॉडर्न मॅनेजमेंट प्रॅक्टिसेस या विषयाबद्दल। आपण त्याला आधुनिक व्यवस्थापन पद्धती असं म्हणतो। आता या विषयाचं टायटल बघितलं तरी आपल्या लक्षात येईल की आधुनिक व्यवस्थापन पद्धती म्हणजेच या ठिकाणी ज्या व्यवस्थापनामध्ये मॉडर्न कन्सेप्ट आलेले आहेत त्याचा विशेषतः अभ्यास आपल्याला याच्यामध्ये करायचा आहे। 2020-21 मध्ये या विषयाचा सिलेबस जो आहे तो बदललेला आहे आणि काही आधुनिक संकल्पना ज्या आहेत त्या संकल्पनांचा यामध्ये समाविष्ट केलेला आपल्याला दिसून येतो। तर आधुनिक व्यवस्थापन पद्धती काय आहे तर आपण याची प्रस्तावना बघूया। व्यवस्थापन हे मानवा इतकेच प्राचीन आहे। जगभरातील प्राचीन काळातील विविध संस्कृती याची साक्ष देतात। जगभरातील भव्य आश्चर्य व्यवस्थापनाशिवाय घडणे अशक्य आहे। व्यवस्थापन हा व्यवसायाचा आत्मा आहे। 17व्या व 18व्या शतकात औद्योगिक क्रांतीनंतर अनेक अर्थशास्त्रज्ञांनी व्यवस्थापनाच्या संकल्पना व कार्ये स्पष्ट केली। तर 19व्या शतकामध्ये व्यवस्थापन हे स्वतंत्र अभ्यासाचे क्षेत्र बनले। त्याचे कारण व्यवसायांना कामगार कार्यक्षमता व वेतन देण्याच्या प्रणाली संदर्भात विविध अडचणी आल्या। या अडचणींचे निराकरण करण्याच्या शोधात व्यवस्थापन हे स्वतंत्र अभ्यासाचे एक क्षेत्र म्हणून ओळखले जाऊ लागले। आज व्यवस्थापनाला एक ज्ञानक्षेत्र म्हणून विशिष्ट स्थान आहे की त्याचा प्रभाव आपल्या जीवनातील सर्व कार्यामध्ये जाणवतो। 20व्या शतकाच्या सुरुवातीस व्यवस्थापनाच्या सखोल अभ्यासाची गरज लक्षात आली। म्हणजेच आपण बघितलं की व्यवस्थापन जे आहे ते मानवा इतकेच प्राचीन आहे। माणूस जेव्हा अस्तित्वात आला तेव्हापासूनच तो व्यवस्थापन करू लागला। म्हणजेच आपण बघतो की आधी तो माणूस जंगलात राहत होता, फळं कंदमुळं गोळा करत होता, शिकार करत होता। म्हणजे जेव्हापासून तो शिकार करायला लागला तेव्हापासून तो त्याचं व्यवस्थापन करायला लागलेला आपल्याला दिसून येतो। तर आधुनिक व्यवस्थापन म्हणजे काय हे जर आपल्याला बघायचं असेल तर आधुनिक व्यवस्थापन असा शब्दप्रयोग करताना व्यवस्थापनाला आधुनिक हे विशेषण जोडण्यात येते। येथे आधुनिक म्हणजे नेमके काय आणि केव्हापासून व्यवस्थापन आधुनिक झाले हे अत्यंत काटेकोरपणे सांगणे कठीण आहे। आधुनिक व्यवस्थापनाचा अर्थ विविध प्रकारे खाली दिलेला आहे। तर याच्यामध्ये व्यवस्थापन आधुनिक कधी झालं हे एक्झॅक्ट सांगता येणार नाहीये, पण ती संकल्पना कशी कशी विकसित होत गेली आणि आधुनिक हे विशेषण कधी लागलं तर अनेक विचारवंतांनी त्याच्या संबंधामध्ये काही माहिती सांगितलेली आहे। त्यामध्ये पहिल्यांदा आहे थॉमस हॉर्टन। थॉमस हॉर्टन यांनी काय म्हटलेलं आहे तर यांनी असे मत व्यक्त केलेले आढळते की औद्योगिक क्रांतीमुळे नवीन प्रकारचे संघटन आणि व्यवस्थापनाची नवीन तंत्रे यांची गरज निर्माण झाली। यातून आधुनिक व्यवस्थापन उदयास आले। व्यवस्थापन हे मूलभूत अर्थाने प्राचीन असले तरी या क्षेत्रातील संशोधन प्रामुख्याने 19व्या शतकाच्या अखेरीस व 20व्या शतकातील आहे। जेम्स मॉंटगोमेरी, रॉबर्ट ओवेन, चार्ल्स वेबेज, एफ.डब्ल्यू. टेलर, मेरी पार्कर फॉलेट अशा व्यक्तींच्या योगदानातून आधुनिक व्यवस्थापन उदयास आले। यानंतर डिक कार्लसन यांनी असं म्हटलेलं आहे की USA मध्ये सन 1940च्या सुमारास व्यवस्थापन या पेशाचे खास प्रशिक्षण घेतलेल्या व्यक्ती व्यवस्थापक म्हणून काम करू लागल्या। त्यापूर्वी केवळ अनुभव घेऊन व्यक्ती व्यवस्थापक होत असत किंवा स्वतःच्या मालकीच्या व्यवसायामुळे त्यांना व्यवस्थापक पद मिळायचे। सन 1940-45 या सुमारास आधुनिक व्यवस्थापनाचा प्रारंभ झाला असं कार्ल डिक्सन यांचं मत आहे। त्यानंतर आपल्याला नेक्स्ट पुढे बघावं लागेल। अनेक विचारवंत जे आहेत त्यांनी याच्याबद्दल मत मांडलेलं आहे। त्यामध्ये आहेत मनमोहन प्रसाद यांनी असं म्हटलेलं आहे की व्यवस्थापन तज्ञाचा हवाला देऊन असे मत मांडले आहे की व्यवस्थापन आधुनिक व्यवस्थापन हे अभिजात क्लासिकल आणि नव अभिजात
दृष्टिकोनामध्ये भर घालून व त्यांचे संयोगीकरण करून प्रगत झाले असून सन 1950 नंतर ते अस्तित्वात आले. पीटर ड्रकर, मायकल पोर्टर, C.K. प्रल्हाद, विजय गोविंदराजन इत्यादी अनेक व्यक्तींनी व्यवस्थापन आधुनिक बनवण्यात महत्त्वाचे योगदान दिलेले आहे. पीटर ड्रकर यांना आधुनिक व्यवस्थापनाचे जनक मानले जाते. ते असे म्हणतात की सिद्धांत व्यवस्थापकास केवळ व्यवस्थापनाची कामे करण्यास मदत करतात, परंतु आधुनिक व्यवस्थापकांना अशा पद्धतीने विचार व कार्य करावे लागेल की जे सुनिश्चित करेल की भविष्यात सर्वोत्तम निकाल मिळतील, असं याच्यामध्ये म्हणलेलं आहे. म्हणजेच एकूण जर आपण बघितलं, व्यवस्थापन जी संकल्पना आहे ती प्राचीन झालेली आहे. म्हणजेच पूर्वी ज्याच्याकडे अनुभव होता, ज्ञान होता, तोच व्यवस्थापनाचं काम करत होता. पण 1940-45 मध्ये व्यवस्थापनाचं खास व्यवस्थापन हे एक शास्त्र म्हणून विकसित झालं आणि त्याचा जर अभ्यास केला तर आपण चांगले व्यवस्थापक होऊ शकतो, असं मत इथं आपण बघितलं की डिक कार्लसन यांनी म्हटलेलं आहे की व्यवस्थापनाचे खास शिक्षण जे आहे ते शिक्षणाची सुरुवात झालेली आपल्याला दिसून येते. त्यानंतर आपण बघितलं मनमोहन प्रसाद यांनी व्यवस्थापनाबद्दल विचार मांडलेले आहेत आणि आधुनिक व्यवस्थापनाचे जनक म्हणून पीटर ड्रकर यांना ओळखलं जातं. त्यानंतर नेक्स्ट आहे आधुनिक व्यवस्थापनाची संकल्पना. व्यवस्थापन जे आहे ते व्यवस्थापन आधुनिक कधी झालं, कसं झालं आणि त्याच्यामध्ये कोणते टप्पे आलेले आहेत ते टप्पे इथं दिलेले आहेत. यामध्ये पहिली संकल्पना आहे प्राचीन काळ. तर इसवी पूर्व 100 ते 900 हा काळ व्यवस्थापनाचा प्राचीन काळ मानला जातो. सुमेरियन संस्कृतीमध्ये नियंत्रण संकल्पनेचा उदय झाला. तसेच प्रशासकीय सराव पद्धतीची मुहूर्तमेढ रोवली गेली. त्यावेळच्या इजिप्शियन संस्कृतीमध्ये व्यवस्थापकीय विचारांचा विकास अधिक झाला. बॅबिलोनिया, हिब्रू, चीन, रोम, भारतीय इत्यादी संस्कृती व देशांमध्ये व्यवस्थापन विचारांचा पाया रोवला गेला. परंतु प्राचीन काळात व्यवस्थापनाचे कोणतेही औपचारिक सिद्धांत मांडले गेले नाहीत. त्यामुळे या काळातील व्यवस्थापन विचार हे अस्पष्ट व अप्रगत स्वरूपाचे राहिले. तर हा जो प्राचीन काळ आहे त्या प्राचीन काळामध्ये व्यवस्थापनाबद्दल स्पष्ट असं नाही तर अस्पष्ट आणि अप्रगत स्वरूपामध्ये काही गोष्टी होत्या. त्यानंतरचा जो काळ आहे तो मध्ययुगीन काळ. तर या मध्ययुगीन काळामध्ये व्यवस्थापनाच्या दृष्टीने या काळाला अंधार युग म्हटले जाते. या काळातील 4 दशकांमध्ये बऱ्याच देशांची राज्यपद्धती सरंजामी स्वरूपाची होती. अधिकार प्रदान करण्याची गरज ओळखूनही जबाबदारी टाळणे हा अधिकार प्रदानाचा हेतू नसतो, हे महत्त्वाचे तत्व सरंजामशाही संघटनेतून आले. 14व्या शतकात व्यवस्थापनाच्या विचाराची रचना तयार होण्याच्या दृष्टीने पावले उचलली गेली. या काळातील पॅसिओलीची द्विनोंदी पुस्तक पालन पद्धती फेड्रिक सी याने त्याचे व्यवस्थापन सरावासंबंधी ग्रंथ, व्हेनिसमधील शस्त्रागार इत्यादी बाबी महत्त्वाच्या ठरल्या. 16वे शतक. 16व्या शतकातील व्यवस्थापन विचारामध्ये सर थॉमस मोर आणि निकोलो मॅकियावेली या 2 विचारवंतांचे योगदान महत्त्वाचे ठरते. थॉमस मोर यांनी युटोपिया हा ग्रंथ लिहिला. त्यामध्ये त्यांनी व्यवसाय निवड, कामाची विभागणी, विशेषीकरण तत्वाचा अवलंब इत्यादी बाबी सुचवल्या. मॅकियावेली यांची द प्रिन्सेस व द डिस्कोर्सेस ही पुस्तके आधुनिक व्यवस्थापनाच्या दृष्टीने पायाभूत ठरली. यामध्ये त्यांनी अधिकाराचा सिद्धांत मांडला, तसेच एकसंघपणा, नेतृत्वाचे प्रकार इत्यादी बाबी स्पष्ट केल्या. त्यानंतरची संकल्पना आहे शास्त्रीय व्यवस्थापनाचा काळ. तर इसवी सन 1900 ते 1930 या काळाला शास्त्रीय व्यवस्थापनाचा काळ असं म्हटलं जातं. फ्रेडरिक
टेलर यांना शास्त्रीय व्यवस्थापनाचा जनक म्हटलं जातं. गॅन्ट, गिलब्रेथ, ब्राथ, हॅरिंग्टन, इमर्सन इत्यादी विचारवंतांनी देखील शास्त्रीय व्यवस्थापनाचा प्रसार अत्यंत प्रभावीपणे केला. यामुळे व्यवस्थापनाविषयीचा एक नवा दृष्टिकोन निर्माण झाला. हेनरी फेयल यांनी जगमान्य अशी व्यवस्थापनाची तत्वे मांडताना व्यवस्थापन विचाराला अत्यंत महत्त्वाचे व असामान्य योगदान बहाल केले. आपण बघितलेले की हेनरी फेयल यांनी व्यवस्थापनाची 14 तत्वे मांडलेली आहेत आणि ती तत्वे जगभरामध्ये मान्य झालेली आहेत. यामध्ये डगलस मॅकग्रेगर, एल्टन मेयो, मॅक्स वेबर, मेरी पार्कर फॉलेट, विल्यम औची, चेस्टर बर्नार्ड, हर्झबर्ग इत्यादींनी व्यवस्थापन विचारांना नवी दिशा दिलेली आहे. त्यानंतरची जी संकल्पना आहे त्यानंतरचा जो आहे तो शास्त्रीय व्यवस्थापनाचा कालखंड आणि सगळ्यात महत्त्वाचा ज्याचा आपण अभ्यास करायचा आहे, जो कालखंड आपल्याला अभ्यासावायचा आहे तो आहे आधुनिक व्यवस्थापन. सर्वसाधारणपणे सन 1950 नंतर आधुनिक व्यवस्थापन पद्धतीला सुरुवात झाली. व्यवस्थापन हा विषय स्वतंत्रपणे विद्यापीठ व बिझनेस स्कूलमध्ये शिकवला जाऊ लागला. यापूर्वी आपण बघितलं की व्यवस्थापनाला शास्त्र म्हणून मान्यता नव्हती, पण 1940 ते 45 नंतर व्यवस्थापन हे शास्त्र म्हणून विकसित झालं आणि त्याचा एक विशिष्ट सिलेबस ठरवून त्याचा अभ्यास जो आहे तो अभ्यास केला गेला. तर व्यवस्थापन विषय स्वतंत्रपणे शिकवला जाऊ लागला. यामुळं व्यवसायातील व्यवस्थापक या पदाचे महत्त्व वाढत गेले. खास प्रशिक्षण घेतलेल्या व्यक्ती व्यवस्थापक म्हणून कार्य करू लागल्या. कार्लसन यांच्या मते हीच आधुनिक व्यवस्थापनाची संकल्पना होय. 1950 नंतर व्यवस्थापनाच्या तत्वे, पद्धती, सिद्धांत, प्रक्रिया या संदर्भात अनेक विचारवंतांनी अनेक ग्रंथ प्रसिद्ध केलेले आहेत. यामध्ये पीटर ड्रकर यांचा द प्रॅक्टिस ऑफ मॅनेजमेंट, पीटर ड्रकर यांनी 1954 साली हा ग्रंथ लिहिलेला आहे. यानंतर मायकल पोर्टर यांचा स्पर्धात्मक फायदे हा ग्रंथ त्यांनी 1985 साली लिहिलेला आहे. CK प्रल्हाद यांचा कम्प्युटिंग फॉर फ्युचर हा ग्रंथ त्यांनी 1994 मध्ये लिहिलेला आहे. डॅनियल गोलमन भावनिक बुद्धिमत्ता हा ग्रंथ त्यांनी 1995 साली लिहिलेला आहे. मार्शल गोल्डस्मिथ यांचा कोचिंग फॉर लीडर्स हा ग्रंथ 2005 मध्ये लिहिला गेलाय. डॅनियल गोलमन यांचा सामाजिक बुद्धिमत्ता हा ग्रंथ 2006 साली आहे. विजय गोविंदराजन यांचा रिव्हर्स इनोव्हेशन हा ग्रंथ त्यांनी 2012 मध्ये लिहिलेला आहे. तसंच विजय गोविंदराजन यांचा द 3 बॉक्स सोल्युशन हा ग्रंथ त्यांनी 2016 मध्ये लिहिलेला आहे. निर्मल कुमार यांचा थिंकिंग स्मार्ट हा ग्रंथ 2018 मध्ये आहे. डो एल्युरिक यांचा फादर ऑफ HR हा ग्रंथ 2018 मध्ये घेतलेला आहे. क्ले क्रिस्टेन यांचा द प्रॉस्पेरिटी पॅराडॉक्स हा 2019 मध्ये ग्रंथ प्रसिद्ध झालेला आहे. तर हे जे ग्रंथ आहेत या ग्रंथांनी व्यवस्थापनाच्या विचारामध्ये भर टाकलेली आहे आणि आधुनिक व्यवस्थापन होण्याच्या दृष्टीने त्यांनी विचार मांडलेले आहेत आणि त्यामुळं आज व्यवस्थापन हा एक स्वतंत्र पेशा बनलेला आहे. म्हणजेच आधुनिक व्यवस्थापन हा विषय जेव्हा आपण समजावून घेतो तेव्हा व्यवस्थापन कसं विकसित झालं हा भाग जो आहे तो आपण बीकॉम फर्स्ट मध्ये बघितलेला आहे. व्यवस्थापनाची तत्वे आणि त्याचं ऍप्लिकेशन काय आहे हा भाग आपण बीकॉम भाग फर्स्ट मध्ये बघितलेला आहे आणि बीकॉम भाग थर्ड मध्ये आपल्याला बघायचं आहे की आधुनिक व्यवस्थापनाच्या पद्धती काय आहेत, व्यवस्थापन जे आहे ते आधुनिक कसं झालं, या व्यवस्थापनाला आधुनिक करण्यासाठी कोणत्या कोणत्या विचारवंतांनी योगदान दिलेले आहे आणि कोणत्या नवीन संकल्पना याच्यामध्ये आणलेल्या आहेत. तर यावर्षीच्या सिलेबसमध्ये नवीन एक संकल्पना आहे गोविंदराजन यांची 3 बॉक्स सोल्युशन आणि रिव्हर्स इनोव्हेशन. ही नवीन संकल्पना यावर्षीच्या सिलेबसमध्ये ऍड केलेली आहे आणि तो भाग आपल्याला यानंतरच्या लेक्चरमध्ये बघायचा आहे. धन्यवाद.